नमस्कार मित्रांनो, पुढील 72 तास महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी अतिशय धोक्याचे आणि महत्त्वाचे असणार आहेत। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी नुकताच राज्यातील 7 मुख्य जिल्ह्यांसाठी पावसाचा, विजांचा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांचा मोठा इशारा दिला आहे। मित्रांनो, पंजाबराव डक यांच्या मते समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे अचानक हवेचा दाब कमी झाला आहे आणि म्हणूनच 26, 27 आणि 28 मे दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये ढगांच्या तीव्र गडगडाटासह पाऊस पडणार आहे। मित्रांनो, हा पाऊस कुठे, कधी आणि किती तीव्रतेने पडणार आहे आणि यामध्ये कोणते जिल्हे समाविष्ट आहेत याची थेट आणि अचूक माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, थोडाही वेळ वाया न घालवता आपण थेट पंजाबराव डक यांनी सांगितलेल्या त्या 7 जिल्ह्यांच्या नावाकडे आणि तिथल्या परिस्थितीकडे वळणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ 1 सेकंदही स्किप करू नका, कारण प्रत्येक जिल्ह्यासाठी दिलेला इशारा आणि वेळ वेगळे आहे। मित्रांनो, यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे मुंबई आणि आजूबाजूचा परिसर। मित्रांनो, आपल्या यादीतला पहिला महत्त्वाचा भाग म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगर। पंजाबराव डक यांच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबई आणि लगतच्या किनारपट्टीच्या भागात पुढील 72 तासात अचानक मोठे हवामान बदल पाहायला मिळतील। मुंबईत दुपारनंतर ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि रात्रीच्या वेळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी कोसळतील। अचानक येणाऱ्या या वादळी पावसामुळे सखल भागात पाणी साचण्याची आणि त्याचबरोबर वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवली आहे। त्यामुळे मुंबईकरांनी सतर्क राहावे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे। मित्रांनो, दुसरा जिल्हा येतो तो म्हणजे सांगली। मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा जिल्हा आहे सांगली। सांगली जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवस 26, 27 आणि 28 मे दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी हवामानात प्रचंड उलथापालथ पाहायला मिळणार आहे। पंजाबराव डक यांनी विशेषतः सांगली आणि आसपासच्या ग्रामीण भागासाठी हा इशारा दिला आहे। इथे दुपारच्या कडक उन्हानंतर संध्याकाळी अचानक काळेकुट्ट ढग दाटून येतील आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस हजेरी लावेल। मित्रांनो, काही तालुक्यांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर असू शकतो। त्यामुळे काढणीला आलेली पिके किंवा उघड्यावरती शेतमालाची आधीच सुरक्षितता करून घ्या। मित्रांनो, तिसरा जिल्हा येतो कोल्हापूर। तिसरा जिल्हा म्हणजे कोल्हापूर आणि घाटमाथ्याच्या परिसरात पुढील 72 तासात पावसाचा जोर सर्वात जास्त राहण्याचा अंदाज आहे। पश्चिमेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त ढगांमुळे कोल्हापूर शहरासह गगनबावडा, राधानगरी आणि त्याचबरोबर ग्रामीण भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मित्रांनो, पंजाब डक यांनी सांगितलेलं आहे की घाटातील प्रवास करताना संध्याकाळच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, कारण अचानक दरडी कोसळणे किंवा झाडे पडण्याचे प्रकार घडू शकतात। मित्रांनो, चौथा जिल्हा येतो सातारा। यादीतला चौथा जिल्हा आहे सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने डोंगराळ भाग, महाबळेश्वर, वाई, कराड आणि पाटण परिसरात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचे मोठे सावट असेल। पंजाबराव डक यांच्या मते या भागात अचानक स्थानिक पातळीवर ढग दाटून येतील, मोठ्या विजा चमकतील आणि अवकाळी पावसाला सुरुवात होईल। मित्रांनो, 5वं ठिकाण येतं ते म्हणजे पुणे। ग्रामीण आणि घाट परिसर। 5वा जिल्हा पुणे शहर आणि विशेषतः पुणे ग्रामीण भागात पुढील 72 तासात हवामान खात्याने आणि पंजाबराव डक यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे। जुन्नर, आंबेगाव, मावळ आणि खेड या भागात विजा पडण्याच्या शक्यता सुद्धा हवामान खात्याने वर्तवल्या आहेत। सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे कच्ची घरे, पत्र्याचे शेड आणि होर्डिंग्सचे नुकसान होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी। मित्रांनो, 6वा जिल्हा येतो नाशिक। 6वा जिल्हा तो म्हणजे नाशिक जिल्हा। मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर सीमा भागात पुढील 3 दिवसात काही ठिकाणी मध्यम
ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील। मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी खास करून इथल्या शेतकरी बांधवांना सांगितलं आहे की ज्यांचा कांदा अजून उघड्यावर आहे किंवा फळबागा आहेत त्यांनी या 3 दिवसात काळजी घेणे गरजेचे आहे, कारण पाऊस कमी पण वारा जास्त नुकसान करू शकतो। मित्रांनो, आता शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा येतो सोलापूर जिल्हा। मित्रांनो, 7वा जिल्हा आहे सोलापूर। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात सध्या तापमान खूप जास्त आहे, पण पंजाबराव डक यांच्या विश्लेषणानुसार याच अतिउष्णतेमुळे स्थानिक पातळीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे। यामुळे सोलापूर जिल्ह्यात अचानक संध्याकाळच्या वेळी ढगांची गडगडाटी होईल आणि वादळी पाऊस पडेल। इथे पाऊस जरी अर्धा एक तास पडला तरी तो थेट वादळी स्वरूपाचा असू शकतो। मित्रांनो, पंजाबराव डक यांनी या 72 तासाच्या पावसाबाबत 3 सर्वात महत्त्वाचे इशारे दिले आहेत, जे प्रत्येक नागरिकाने आणि शेतकऱ्यांनी पाळलेच पाहिजेत। मित्रांनो, नंबर 1, विजांचा धोका। पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे की या अवकाळी पावसात पावसापेक्षा विजांचा कडकडाट जास्त असेल, त्यामुळे वीज चमकत असताना चुकूनही उघड्या मैदानावर, मोठ्या झाडाखाली किंवा लोखंडी खांबाजवळ उभे राहू नका। नंबर 2, जनावरांची सुरक्षा। शेतकरी बांधवांनी आपल्या गायी, म्हशी किंवा इतर पाळीव जनावरांना वीज होत असताना झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली बांधू नये, त्यांना सुरक्षित बंदिस्त जागी ठेवावे। नंबर 3, शेतमाल सुरक्षित करा। जर तुमचा कोणताही शेतमाल, कांदा किंवा इतर फळे बाजारात किंवा शेतात उघड्यावर असतील तर ते आत्ताच सुरक्षित ठिकाणी हलवा किंवा ताडपत्रीने घट्ट बांधून ठेवा, कारण अचानक येणारा वारा ताडपत्री उडवून लावू शकतो, त्यामुळे तुमच्या पिकाचे नुकसान होऊ शकते। तर मित्रांनो, हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार हे होते ते 7 जिल्हे जिथे पुढील 72 तासात मोठी उलथापालथ होणार आहे। या 7 जिल्ह्यांव्यतिरिक्त तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून किंवा गावातून पाहत आहात, तुमच्या भागात सध्या हवामान कसे आहे, ऊन पडले आहे की ढगाळ वातावरण आहे, तुमच्या जिल्ह्याचे आणि गावाचे नाव खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच टाईप करा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मला तुमच्या भागातील हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अचूक अंदाज सांगता येईल। हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर आत्ताच शेअर करा, जेणेकरून सर्वजण वेळेत सतर्क होतील। माहिती आवडली असेल तर आत्ताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।